हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साधू बोध झाला नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. 6व्या भंगातलं हे प्रथम चरण आहे आणि प्रथम चरणातली साधू बोध झाला याकरता साधूंचे काय लक्षणं असावेत ते सांगितलं. आणि तो साधू आणि ज्याला बोध व्हायचा त्याच्या ठिकाणी कोणते लक्षणं असले पाहिजे याचंही चिंतन झालं. होय, आपण परमार्थामध्ये सर्व फलाची अपेक्षा करतो. कोणी शेतकरी असला, कोण व्यापारी असला, कोण परमार्थ करणारा असला तर फल मिळवण्याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. फळ मिळण्याकरता मग तुम्ही काय त्या फलाला उपयुक्त अशी उत्तम प्रकारची क्रिया केली तर ते फल मिळतंच ना. तुम्ही क्रियाच नाही केली, फलाची खूप अपेक्षा करीत बसलात, फलाने नुसती अपेक्षा करून फल मिळतं का? नाही. त्यांनी उत्तम शेती करावी, उत्तम बी पेरावं, चांगल्यापैकी त्याची स्तुती ठेवावी, मग त्याला पीक येईलच ना. व्यापार करायचा, त्यांनी उत्तम प्रकारचा व्यापार करावा, त्याच्या हातामध्ये त्याला पैसा मिळेलच ना. मग परमार्थ करत असताना चूक कुठं होते आपली ती, मला हे नाही, मला ते नाही मिळालं, मला कीर्तन नाही चांगलं करता येत, मला गाता नाही चांगलं येत. अरे भल्या माणसा, तू त्याच्याकरता प्रक्रियेने कष्ट किती केले हा प्रश्न आहे ना. मग आपण आपल्या अधिकारात प्रक्रिया करण्यामध्ये आपण कमी पडतो आणि मग फल न मिळालं तर मग नाराज होतो. मग फल मिळवायची गरज नाही, फलाची अपेक्षा करण्यातही काही उपयोग नाही. त्याकरता त्यांनी त्याचा अधिकार वाढवणे हे उत्तम. सगळ्यात ज्या विद्यार्थ्याला 99 मार्क पडतात तो काय नोकरी शोधत फिरतो का? तो 99% विद्यार्थी, त्याला कोणी नोकरी त्याच्या दारात उभी असते ना, त्याच्या दारात उभी असते. तसं जो विद्वान असतो त्याच्याकरता त्याला जर काही त्याला कार्यक्रम करायचा आहे तर मग त्याच्याकरता त्याच्या दारात उभे आहेत कीर्तन, आम्हाला कीर्तन द्या म्हणून सांगायला. तर तो एक भाग वेगळा आहे, तो विषय सोडा. मुद्दा असा आहे, कोणत्याही फलाच्या अपेक्षेपेक्षा आपला अधिकार म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर आपण परमार्थ करतो, मग कोणाची भावना असते, मला देव भेटावं, असते की नाही भावना त्याची. आता देव का तुझी बापण ठेवला आहे. मग साधू संतांनी देव भेटायला कुठं जातो? कुठेही जातात. काशीला जाय, मथुरेला जाय, अजून इकडे जाय, चारीधामला जाय, ह्या मंदिरात श्रावण महिन्यात नाही का ते माणसाला होत येतो, हा महादेव तो महादेव. आता महादेव काय वेगळे आहेत. आता काल चंपाषष्ठी झाली, ते सगळे ते माझे जोडीदार सांगत होते, आम्ही ह्या मोठ्या खंडोबाच्या मंदिरात गेलो, आम्ही त्या मंदिरात गेलो, ह्या मंदिरात. आता खंडोबा तर एकच आहे ना. बरं ते खंडोबा का फिरायचे, ते देव मंदिरात का फिरायचे? त्या एखाद्या मंदिरात ते काय त्याचं गठुडं बांधून ठेवलं आहे का? ते नाही. मग आता आपली तर रामेश्वराचं मंदिर आहे, तर रामेश्वराचं मंदिर म्हणजे इथं भगवान शंकर कुठं आहेतच ना ते. पण ते मंदिरात जायचं किंवा अजून मंदिरं फिरायचे यांनी देव करता देव मिळत नाही. मग त्याच्याकरता काय साधू संतांचं उदाहरण आहे. मग शबरी रामाला शोधित फिरली का राम शबरीला शोधित गेलता? आहे का नाही गंमत? मग तुकाराम महाराज देवाला शोधित फिरले होते का पांडुरंग भंडारे डोंगर गेले? पांडुरंग गेले. आणि गोरोबा काय त्या पांडुरंगाला शोधित गेले का त्याच्या चिखल तुडवायला गेला? सावता महाराज काय त्याला शोधित होते का त्याच्या मळ्यात गेला खुरपू लागायला? हा काय मग चोखा महाराज? मग ते काय देव कुठं फिरत होते का? ते नाही. देव चोखा महाराजांच्या घरी ढोरे वाढायला गेला, देव सावता महाराजांच्या मळ्यात खुरपायला गेला, देव गोरोबाकाचे चिखल तुडवायला गेला, आणि देव तुकारामाच्या भंडारी डोंगर शोधित गेला. प्रभू रामचंद्र शबरीच्या झोपडीत गेले. हा काय प्रकारे? मग त्यांनी त्यांचा अधिकार इतका वाढवला तो देवाला तिथं जावं लागलं. तुमच्या आता लक्षात आलं काय? लक्षात, आपला अधिकार वाढवला तर जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही, झक मारून मिळतं. अशी आपली योग्यता पाहिजे आपली. आणि ते कोण करतं? ते त्याचं काही इंजेक्शन मिळतं काय? त्याचे इंजेक्शन नाही मिळत. मग त्याला कोणी का आई वडील महाराज हे कोणी कारण असतं का? नाही. आपण आपलं किती घासायचं ना, आपण आपलं किती मोठं व्हायचं, आपण आपलं किती तयारी करायची, आणि मग त्याच्यावरती तर जे आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळू शकतं. असं आहे.
एवढे कशाकरता सांगितलं? जसा बोध साधूंचा बोध असतो आणि तो बोध ज्यात रुचतो, साधू बोध झाला म्हटलंय, ते केला नाही. तो साधू तर सगळीकडे बोध करतात. मेघदृष्टीने करावा उपदेश, तुकाराम म्हणजे गाथेचा उपदेश करून ठेवलाय, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर उपदेश करून ठेवलाय. तो 12 तास 12 महिने अखंड 700 वर्षे तसाच चालू आहे. घ्या, तुम्हाला कोणाला घ्यायचा आहे तो. मग हा काय म्हणतो, स्वातीचा पाऊस तर कशातही पडतो, तो अखंड पडतोय तो. पण जर शिंपल्यात पडला तर शिंपल्यात पडला म्हणून मोती झाला ना. तो तो पडलाय म्हणून मोती झालाय. तुम्ही उद्या सकाळी दुसऱ्या पाण्यात थेंब टाकला, मोती होईल का त्याचा? नाही. त्यात तो त्या कालात पडलाय आणि म्हणून त्याचा मोती झाला. याचा अर्थ बोध केला तर होत नसतो, त्याला ती पात्रता असली तर त्यानंतर तो बोध होत असतो. मग त्याला तो बोध होत असतो. म्हणून साधुबोध झाला. झाला या म्हणण्यामध्ये ज्याला साधुबोध झाला तो बोध त्याचा तो अधिकार असतो. म्हणजे अधिकारी असेल तर तो होतो. सकाळी आपल्याला उदाहरण सांगितलं दर्पणाच्या प्रतिबिंबाचं. सूर्य तर अखंड असतो, 10 दर्पणं ठेवली. मग जे दर्पण अत्यंत स्वच्छ असतं, त्या दर्पणात सूर्याचं प्रतिबिंब किंवा मुखाचं प्रतिबिंब होतं. आणि ज्याचं दर्पण मलिन असेल मग त्यात काय प्रतिबिंब होत नाही. हे सगळं उदाहरण म्हणून याला म्हणतात साधुबोध झाला. इथपर्यंत तुम्हाला सांगितलं. साधूंचा बोध, साधू बोध करणारे साधू सांगितले, आणि ज्याला बोध होतो त्याची पात्रता, त्याचा अधिकार हे सांगितलं. आता साधू बोध काय असतो? तो जो बोध झाला, ज्ञान. सकाळी 3 मुद्दे सांगितले तुम्हाला. साधू म्हणजे काय, त्याचे लक्षणं काय असतात, आणि नंतर तो बोध कोणाला होतो, आणि तो बोध जो बोध होतो त्याचं स्वरूप काय असतं. दोन्हीच्या मधलं म्हणजे पहिलं बोधक म्हणजे साधू, आणि बोध्य म्हणजे कोण, तो शिष्य. आणि आता काय आहे, बोधन. बोधन म्हणजे बोध म्हणायचा. तर मग ज्याला बोध करायचा तो असतो बोध्य, आणि जे बोध करतात त्याला म्हणतात बोधक, आणि जो होतो त्याला म्हणतात बोधक. त्याला काय म्हणतात, बोधक, बोध आणि बोध्य. हे का नाही. जसं आपण म्हणतो ते ज्ञान म्हणतो, ज्ञातात त्याच्या ज्ञान मग त्याला काय म्हणतात ते, तर ज्ञान नाही ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशी प्रक्रिया राहते ना. तशी प्रक्रिया ती. तर चला ते सोपं आहे, तुमच्या लक्षात येण्याकरता एवढं तुम्हाला सांगितलं. तर ते असं जो बोध असतो तो बोध म्हणजे ज्ञान. सांगणारा कोण आहे तो सांगितला, आणि जो ऐकायचा आहे तो कोण आहे तो सांगितला. आता जे सांगायचं आहे ते बोध, जे ज्ञान. तर ते ज्ञान कसं असतं, तर इतर सर्व ज्ञान तर वृत्त्यात्मक सगळं ज्ञान असतं. आपल्याला रोज हजारो ज्ञान होतात. कोणते ज्ञान होतात आपल्याला? पहिलं ज्ञान शब्दाने ज्ञान होतं, दुसरं स्पर्शाने ज्ञान होतं, तिसरं नेत्राने ज्ञान होतं, चौथं रसनेंद्रियाने ज्ञान होतं, आणि 5वं घ्राणेंद्रियाने ज्ञान होतं. पंचज्ञानेंद्रियाच्या कक्षेत जेवढे पदार्थ येतात ना, विषय येतात, त्या पंचविषयाचं पंचज्ञानेंद्रियाने ज्ञान होतं. ते अतिज्ञान होतं. पण ते ज्ञान एक असतं का? मग दिवसातून किती शब्द ऐकतो, त्याला काही हिशोब आहे काय? ते स्तोत्रातून जे ज्ञान ऐकलं त्याला काही हिशोबच नाही. हजारो शब्दाचे ज्ञान होऊन जातात. दृष्टीने किती पाहतो, म्हणजे त्या ज्ञानाला त्याला काय म्हणतो, अनेकत्व. ते काही एक नाही का, ते विषय बदललं का त्याचं ज्ञान बदलतं. तुम्हाला घटाचं ज्ञान, घट पाहिला मग ते ज्ञान कशात झालं, घटाचं. आणि पट पाहिला ते ज्ञान कसं झालं, पटाचं. आणि गाय पाहिली ते ज्ञान कशात झालं काय ते. आता विषय बदलले त्या ज्ञानाचं नावही बदलतं ना. त्या ज्ञानाचं नावही बदलतं, व्यवहार पण बदलतो. तसंच असतं. मग जसं दृष्टीचं असतं तसं रसनेंद्रियाचं पण असतं. वेगवेगळे पदार्थ आज खाल्ले त्याचं वेगवेगळं ज्ञान होतं. सगळं गंधाचं वेगळं होतं, रसनाचं वेगळं होतं, स्पर्शाचं वेगळं होतं. कारण का, विषय बदलला का त्या ज्ञानाला बदल होतो. म्हणजे त्या ज्ञानात पहिलं काय आहे, अनेकत्व. व्यवहारातलं ज्ञान त्याचं काय असतं, अनेकत्व. आणि त्यामुळे ते ज्ञान असलं तर त्या ज्ञानाला साधुबोध म्हणत नाहीत. का?
त्या ज्ञानात पहिला दोष आहे अनेकत्व. दुसरा दोष काय आहे, त्या ज्ञानाला बाध असतो. आणि तिसरी गोष्ट काय आहे, अरे ते ज्ञानच नसतं, ते वृत्त्यात्मक असतं, ते अज्ञानच असतं एक प्रकारचं. ते काय असतं, ते अज्ञानच असतं. मग पहिलं जे सांगितलं ते अनेकत्व असले म्हणजे काय आहे, ज्याला अनेकत्व असतं हा एक दोष. दुसरी काय, त्याला उत्पत्ती असते. जे उत्पन्न होतं त्याला तर नाश असतो ना. जे उत्पन्न होतं आगा उपजेते नाशे, म्हणजे उत्पत्ती असते. ध्यान विषय आणि इंद्रियाच्या संबंधापासून होणाऱ्या ध्यानाला उत्पत्ती असते म्हणून ते विनाशी असतं. आणि त्या विषयात अनेकत्व असतं म्हणून त्या ज्ञानाला हे अनेकत्व असं काय, त्याला औपाधिकत्व येतं. तसं ज्ञान हे अनेक कधीही नसतं. ते ज्ञान हे एकच असतं, अखंड ज्ञान असतं. ज्ञानात कधी भिन्नता नसते. ते आपलं पंचदशीमध्ये गेलं आहे, ते ज्ञान हे कसं आहे, अखंड. शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक तत्तो विभक्ता तत्संवित दैकरूपा. पंचदशीमध्ये असं म्हटलंय, शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात. वैचित्र्य म्हणजे वेगळं वेगळं आहे. ते वैचित्र्यात जागरे प्रथम, जागृतीतलं वेगळं, स्वप्नातलं वेगळं, सुषुप्तीतलं वेगळं. इथं वेगळं आहे, शब्दाचं वेगळं, स्पर्शाचं वेगळं, रूपाचं वेगळं, गंधाचं वेगळं, हे पण वेगवेगळं आहे. पण नाही तो विभक्ता, ते वेगळं वेगळं असलं तरी तो विभक्ता तत्संवित एक रूपा नोदिती नसते का संवित देश एक रूपा. ज्याचा उदय होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ती एक रूप असते. त्याला काय म्हणतात, ते याला म्हणतात आत्मबोध, साधूचा बोध. ते ज्ञान कधी उत्पन्न पण होत नाही आणि जे कधी नाश पण पावत नाही. आणि बाकीचे ज्ञान काय असते, सगळे उत्पन्न होतात, नाश पावतात. आता मोठा अवघड विषय, तुम्हाला नाही कळायचा तो. तर तो ज्ञान हे त्याला उत्पत्ती का होत नाही, ते असाक्षिक कसं आहे वगैरे, त्याचा मोठा अवघड विषय तो. पण ते ज्ञान कसं आहे, अखंड आहे. असं जे साधूंचा जो बोध असतो, तो झालेला बोध तो अखंड असतो. आणि बाकीचे ज्ञान ते काय असतात, ते बाधित असतात. त्यात अनेकत्व असतं, त्यात मिथ्यात्व असतं. म्हणून त्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, अज्ञानच म्हणतात. त्याला काय म्हणतात, ते अज्ञानच म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते अज्ञान कसं असतं, ते एक वाचून आणि जे भव स्वर्गादी ज्ञानी, जे भव स्वर्गादी ज्ञान, ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला, त्याला अज्ञानच असं म्हणतात. कोणला? ज्ञानालाच अज्ञान असं म्हणतात. कोणत्या? ते एक वाचून आणि आत्मज्ञाना वाचून, ब्रह्मज्ञाना वाचून, त्या ज्ञाना वाचून जे जे भिन्न ज्ञान आहेत ते सर्व अज्ञानच आहेत. ते भवस्वर्गादी ज्ञानी भवस्वर्गादी म्हणजे संसारातलं ज्ञान आणि स्वर्गाचं ज्ञान आणि विषयाचं ज्ञान, त्याला अज्ञान म्हणतात. किंवा त्याला म्हणतात ते दुसरं नावाचं ज्ञान. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं भरपूर वर्णन केलेलं आहे. म्हणजे काही नावाची गोष्ट असते का नाही, गुडघ्याचा डोळा, मग त्या डोळ्याने दिसतं का? नाही. त्या मोराच्या पिसाला डोळा असतो, मग त्या डोळ्याने दिसतं का? ते कधी नाही. घागरीचा गळा, मग त्या गळ्यातून कधी आवाज येतो का? नाही. नुसता घागरीचा गळा काय येतो? नुसता नावाचा गळा. आणि गुडघ्याचा डोळा काय येतो? नुसता नावाचा डोळा. तसं काय होतं, सुईचं नाक, मग त्या सुईच्या नाकातून कधी शेंबूड येतो का? नाही. मग ते कधी श्वास घेतं का? नाही. सुईचं नाक हे फक्त काय, नावाचं नाक आहे. गुडघ्याचा डोळा नावाचा आणि सुईचं नाक हे नावाचंच असतं. आणि मोराचा पीस हे सगळं काय नावाचं. असे कितीतरी असतात ते पदार्थ, ते त्याला फक्त नावच असतं, ते त्याचा काही उपयोग होत नाही. त्या असे कितीतरी पदार्थ असतात, ते फक्त काय असतात, ते नावाचे असतात. पण त्याच्यापासून कोणती क्रिया किंवा प्रयोजन प्राप्त होत नसतं. मग तसं हे सगळे ज्ञान असतात, ते सगळे कसे, ते नावाचे ज्ञान, फक्त ते काय आहेत, अज्ञानच आहेत. म्हणून माऊली म्हणतात, ते एक वाचून आणि म्हणजे त्या परमात्म ज्ञान वाचून आणि नाम दुसरे व स्वर्गादी ज्ञानी, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. किती सांगितले माऊलीने? एक नाही ते सांगितलं. त्याला एक तर पहिलं ज्ञान नका म्हणून त्याला एक तर अज्ञानच माना.
दुसरी गोष्ट म्हणले ज्ञान तर ते फक्त नावाचं ज्ञान म्हणा. आणि तिसरी गोष्ट ते ज्ञान आहे इथं आत्मज्ञानाहून जे सगळे ज्ञान आहेत ते काय आहेत व्यवहारातले आहे का नाही, व्यवहारातले ज्ञान आहेत ना ते 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 त्याला काही ज्ञान म्हणता येत नाही. असं तो भाग मुद्दा असा आहे. मग ज्ञान नेमकं काय असतं ते, तर हे विषयहून सगळी गोष्ट असते. कारण जसा विषय असेल तसं ज्ञानाची सिद्धता होत असते. विषय जर बाधित झाला तर ते ज्ञान पण बाधित होतं. आणि विषय जर अबाधित असेल तर आत्मज्ञान ब्रह्मज्ञान साधूचा बोध तो कसा असतो बोध का असतो अबाधित तो. ते थोडक्यामध्ये ते ज्ञान कसं आहे, सद्रूपाचं ज्ञान आहे, चिद्रूपाचं ज्ञान आहे, आनंदरूपाचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा विषय काय आहे, त्या ज्ञानाचा विषय काय आहे, परमात्मा आहे. आणि परमात्मा जो आहे तो अबाधित आहे. त्यामुळे त्या परमात्मा ज्ञानाला अबाधित म्हणतात आणि त्यालाच म्हणतात साधूचा बोध. समजलं का. म्हणजे साधूचा बोध होतो ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं पण वर्णन केलं आहे 13व्या अध्याय. 13वा अध्याय म्हणून त्याला ज्ञानाचा अध्याय म्हणतात. 13वा अध्याय फार महत्त्वाचा आहे, सांगितलं तुम्हाला. तरी परमात्मा आयशे जे एक वस्तू असे ते एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतो. परमात्मा असतो तो कसे जाणला जातो, तो ज्ञानानेच जाणला जातो. म्हणून तरी परमात्मा आयशे जे एक वस्तू असे म्हणजे एक परमात्मा असा आहे ते जया दिशे ज्ञान असतो. मग असं जे ज्ञान असतं परमात्म्याचं त्यालाच म्हणतात साधूंचा बोध. आणि असा साधूंचा बोध असतो तो बोध ते ज्ञान ते कधीही मिथ्या नसतं. त्यात अनिकत्व नसतं, त्यात बाधित्व नसतं, त्यात विनाशित्व नसतं. मग त्यात ते का नसतं हे तुम्हाला सांगितलं. ते अखंड असतं. आणि असं ज्ञान श्रीगुरु नाम साधू उपदेश करतात. कोणते त्याला म्हणतात तत्वमसी. आपण त्याला सगळे म्हणलं तत्वमसी तत्वम पदार्थ शोधन. तत्वम पदार्थ शोधन असं ते ज्ञान असतं का नाही ते. हां 4 महावाक्य म्हणा तुम्ही. कोणते कोणते, तत्वमसी, आयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्म, असे 4 महावाक्य असतात. तसे गाथ्यामध्ये पण 4 महावाक्य येते. कधी प्रसंगाला तुम्हाला सांगेल ते. तर असं ज्ञान आहे ते त्याला म्हणतात साधुबोध. आणि मग तोच साधुबोध मग शिष्य तो बोध काय करतात ते अधिकाऱ्याला उपदेश करतात. काय सांगतात त्याला बोध उपदेश करतात. मग त्याला बोध होतो. तो कसा होतो तो शंकराचार्यांनी एका श्लोकात त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे साधू किंवा सद्गुरू आपल्या शिष्याला काय म्हणतात, न त्वं देहो नेंद्रियानी न प्राण न मनो न धिः विकारित्वात् विनाशित्वात् दृश्यत्वाच्च घटो यथा. काय अरे बाबा, न त्वं देहा तू देह नाहीस, न त्वं इंद्रियानी तू इंद्रिय नाहीस, न प्राणः तू प्राण नाहीस, न मनः तू मनही नाही, आणि न बुद्धी न धीही न बुद्धी तू बुद्धी नाही. कारण हे सगळे अंतःकरणाचे विकार आहेत. आणि देह काय आहे हा विकारीच आहे. मग त्याच्याकरता इंद्रिय काय आहेत, हे सगळे अविद्या मायेचे विकार आहेत. म्हणून शंकराचार्यांनी त्याला खाली एक घटाचं उदाहरण दिलं आहे आणि त्याला काय दिलेत, हेतू दिलेत. तर घट कसा आहे म्हणले, विकारित्वात विनाशित्वात आणि दृश्यत्वात. हे तुम्हाला तुम्हाला नाही कळत, पण तुला कळतात. हे विनाशित्वात दृश्यत्वात विकारित्वात हे काय आहेत, हेतू आहेत. घट कसा आहे तो, घट हा विकारी असल्यामुळे काय आहे नाशवान आहे ना. घट हा मातीचा विकार आहे का नाही. आणि घट काय, आता घटा हा मिथ्या, घट मिथ्या आहे. कशावरून, विकारित्वात. यत्र विकारित्वम तत्र मिथ्यात्वम यथा घटा हा. मग जे काय म्हणतो जो विकारी असतो तो काय असतो, मिथ्याच असतो. जो विकार असतो तो काय मिथ्या असतो. आणि मग आता आपला देह कसा आहे, विकारच आहे. अंतःकरण कसं आहे, विकारच आहे. आणि त्यात काम क्रोध लोभ हे कसं आहे, हे विकारच आहेत. आणि ते विकार असल्यामुळे काय आहेत, ते विनाशी आहेत. आणि म्हणून ते काय आहेत, मिथ्या आहेत. म्हणून देह मिथ्या आहे, इंद्रिय मिथ्या, सगळं मिथ्या आहे. त्याचप्रमाणे काय ते विनाशित्वात, ते विनाशी आहे. तर विनाशी काय असतात, कोण असतं, ज्याची उत्पत्ती होते त्याला विनाशी म्हणतात. आगा उपजेते नाशे आणि पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जसे परिभ्रमे का ज्ञानेश्वर महाराज त्याचं सांगतात ते. तर विनाशित्व कोण असतं, ज्याला उत्पत्ती असते त्याचा विनाश होतो. घट उत्पन्न होतो म्हणून काय होतो, नाश होतो.
घट उत्पन्न घट म्हणून काय तो मिथ्या सांगण्यात तात्पर्य घटो मिथ्या का का विनाशित्वात नाही विनाशित्वात यत्र तर विनाशित्वम तत्र तत मिथ्यात्वम का तो ते हा उत्पत्तिमत्वात तो पण येतो त्यात येतो म्हणजे याचा अर्थ विकारित्वात विनाशित्वात उत्पत्तिमत्वात असं पण जे उत्पन्न होतं त्याचा नाश म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. आणि दृश्यत्वात काय म्हणतात पटो मिथ्या हा पट मिथ्या आहे का दृश्यत्वात यत्र दृश्यत्वम तत्र मिथ्यात्वम असं पण होतं जे जे दृष्टीला दिसतं ते मिथ्या असतं ज्याला उत्पत्ती होऊन नाश होतो तो मिथ्या असतं आणि जो विकार असतो तो पण मिथ्या असतो. तसं आपला देह हा विकारी आहे विनाशी आहे आणि दृश्य पण आहे. त्याप्रमाणे आपले इंद्रिय हे दृश्य जरी नसले तरी काय ते त्यांना उत्पत्ती आहेत आणि त्यांना नाश पण आहे झालं. आणि तिसरी गोष्ट काय प्राण यांना पण उत्पत्ती आहे आणि मन धी हे सर्व अंतःकरणापासून उत्पन्न झालेले विकार असतात अंतःकरणाचे विकार असतात. आणि म्हणून हे सर्व काय सांगितले हे मिथ्या. हा जो साधूचा बोध सांगतो त्या साधूच्या बोधाकरता याचं विवेचन करून सांगावं लागतं मग तो बोध होतो. मग त्याला शिष्याला काय सांगितलं जातं बाबा तो स्थूल सूक्ष्म कारण शरीर तो नाही मग शरीराच्या आत सचित असणारा आत्मा तू आहे त्याला म्हणतात साधूचा बोध समजलं. किंवा अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश हे पण आनंदमय कोश हे कोश तू नाहीस तर कोशाच्या आतीत असणारा सचित असणारा आत्मा तू आहेस. याला असं ज्ञान होणं असं ज्ञान सांगणं याला म्हणतात साधूचा बोध. याला साधूचा बोध म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि त्यामुळे तुम्हाला ते ऐकावं लागेल नवे झक मारून ऐकावं लागेल ते. आता आम्ही सांगितलं तर लोक आम्हाला म्हणते लय अवघड सांगतो बाबा आम्हाला काय कळत नाही याचं काय करायचं आम्हाला. पण आता ज्ञानेश्वर महाराज सांगितलं तुम्हाला ऐकावंच लागेल आणि तुम्हाला नसलं ऐकायचं तर मग जा तुम्ही तुमचं जा अधोगतीला. मग तुम्ही वारकरी झालेत तुम्ही विद्यार्थी आहेत तुम्ही महाराज आहेत तुम्ही परमार्थ करता मग तुम्ही ऐका. आम्हाला कळत नाही तर कळून घ्या. मग तुम्हाला सगळं कळतं आणि एवढं का कळत नाही तुम्हाला लाज नाही वाटत का आम्हाला कळत नाही म्हणायला. अभ्यास करा त्याकरता वेळ द्या. तुम्हाला आयुष्य आणि तुमची वेळ काय तुमचं पोट भरायला सगळी दिली असं थोडंच आहे. तुम्हाला याचं दे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. मग तुम्हाला या देहामध्ये आल्यावरती तुम्हाला ती संधी दिली त्यामुळे तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. प्रपंच करता करता आपले काम करता करता अभ्यास करा. विद्वानाच्या जवळ जा थोडं श्रवण करा चांगलं म्हणजे तुम्हाला कळेल. न कळायला काय झालं चला असो. आणि मग असा साधूनी बोध केल्याच्या नंतर त्याची पहिली प्रक्रिया काय होते पूर्ण अज्ञान जातं. नाहीतर तो अज्ञानात तर गाढ झोपलेला असतो जीव. मग त्या बोधाने त्याचं अज्ञान जातं आणि अज्ञान जाऊन त्याला आत्म्याचं ज्ञान होतं. आणि आत्म्याचं ज्ञान होणं त्याला म्हणतात मग साधूभूत. माऊली म्हणतात तरी अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा आणि भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो काय आज का काल जीव कधी झाला हे माहीत नाही. तिचं अज्ञान कधी त्याच्यावरती बसलं हे माहीत नाही. असा तो अज्ञानी जीव महावाक्याच्या त्या अज्ञानाच्या निधीमध्ये बदबदा घोरत होता. तो अज्ञानाच्या निदा आणि जो घोरत होता बदबदा पण तो स्वरूपी तो स्वरूप जागा होतो. पण केव्हा श्री गुरूंनी उपदेश केल्यानंतर मग तो महावाक्याचे नावेन गुरुकृपेचे थावे. गुरुकृपेने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. गुरूंच्या मुखातून गुरूंच्या स्पर्शातून त्याला म्हणजे थोड्या स्पर्शातून याचा अर्थ त्याच्या डोक्यावर हात फिरवला म्हणजे त्याला बोध होतो अशातला नाही. म्हणजे याचा अर्थ गुरूंची कृपा झाली. गुरूंची कृपा झाली. गुरूंच्या मुखातून महावाक्य ऐकल्याच्या नंतर मग त्याला काय होतं तैसा विश्वस्वप्नेशी माया निध सांडूनी धनंजय. मग तो एका क्षणामध्ये गुरूंचा साधूंचा बोध झाला तर तो एका क्षणामध्ये जागा होतो म्हणजे स्वस्वरूपी जागा होतो. आणि मग असा
जागा झाल्यानंतर निध सांडून धनंजया आणि सहजेची चेला अद्वयानंदपणे जो असा अद्वय आनंदात तो सुस्वरूपी जागा होतो. असं होणं त्याला म्हणतात साधुबोध झाला असा. पै अन्यथा बोध आघवा मावळूनी पांडवा बोध मात्रची जीवा ठाव होय. मग त्या जीवाला ज्ञान होतं म्हणजे कोणाचं ते स्वतःचं ज्ञान होतं. म्हणजे बोध मात्रची जीवा ठाव होय का दुसऱ्याचं ज्ञान होतं का वायुविषयाचं ज्ञान होत नाही, त्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान होतं. असा जो बोध होतो त्याला म्हणतात तो बोध. आणि मग तो बोध होतो, मग जो बोध होतो तो आणि ज्याला होतो तो, असं दोन होतं का ते नाही. मग तो बोध रूप होऊन जात होतो. तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितला. महाराज म्हणतात तत्त्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, ब्रह्मानंद सांग. पुढे काय, तिची झाला अंगे तुका आता. तिची झाला अंगे म्हणजे वृत्तीच्या स्वरूपाने तो तद्रूप झाला. कुठला ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मस्वरूप झाला. हा हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तात्पर्य म्हणजे महाराजांनी आपला अनुभव सांगितला ना. म्हणून नाथ महाराजांनी पण असं म्हणलंय, गुरुकृपे ज्याशी सत्पथ पावला आणि जीव सुखावला ब्रह्मसुखे. थोडक्यात गुरुकृपा ज्याला प्राप्त झाली आणि आत्मबोधाचं श्रवण ज्याला झालं तो जीव सुखवाला ब्रह्मसुखामध्ये. असा त्याला साधूचा बोध झाला असतो. ब्रह्मसुखे झालो मी सदा संपन्न ब्रह्म परिपूर्ण अनुभविले. मी सदा संपन्न झालो, मी ब्रह्मरूप पूर्ण ब्रह्म मी अनुभवलं. नाथ महाराजांनी अनुभव सांगितला. अनुभविले ब्रह्म आंतर सबाह्यन जग ब्रह्ममय झाले दिशे. मग याला म्हणतात साधूचा बोध झाला. मला मी ब्रह्म अनुभवलं, आत आणि बाहेर सगळं परमात्माच परमात्मा असं मला ज्ञान झालं. आणि मग संपूर्ण जग काय झालं, जगनो हे अवघा जनार्दन असं ज्ञान झालं. तर याच्याकरता हे सर्व झालं. मग सर्व झालं पण तरी तो बोध झाला तर तो बोध कधी मलिन होत नाही, त्याचा कधी बाध होत नाही. आणि असा बोध घेऊन सुद्धा तो जगतो. प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचं जगणं हे असतंच. प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचं जगणं असतं. मग तो बोध काय होतो म्हणले, तो नासून जातो का, फुटून जातो का, मग काय होतो, तो मलिन होतो का, नाही, तो मलिन होत नाही. मग जो व्यावहारिक बोध असतो तो व्यभिचारी असतो आणि काही कारणामुळे तो काय होतो, बाधित होतो. ते सांगले तुम्हाला इतर सगळे ज्ञान, पण हा बोध कधी बाधित होत नाही. साधूचा बोध झाला तो कधी बाधितही होत नाही आणि तो मलिनही होत नाही, त्याचा कधी नाशही होत नाही. म्हणून तो साधूचा बोध आहे. तो ज्ञानेश्वर महाराजांशी गोड दृष्टांत दिले त्याचे पोरो लय पक्के लक्षात राहण्याकरता. माऊली म्हणतात, अरे किती जरी व्यवहार केला पण जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जो झालेला आत्मबोध तो तसाच राहतो. माऊलींनी त्याकरता फार सुंदर उदाहरणं दिले. जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाश नावरे, का न विजेचे सागरे वडवानळ. पाणी ना अग्नी एकत्र राहतं का, नाही राहत. पण समुद्रामध्ये अग्नी आहे का नाही, कोणता, वडवानळ नावाचा अग्नी. मग तो का विझतो का कधी, मग पाण्याचा राहतो का नाही. मग तसं सगळ्या व्यवहारामध्ये तो आपला आत्मबोध राहतो की नाही, तो कधी मलिन होतो का, नाही. मग साधूचा झालेला बोध जो कधी कशाने बाधित होत नाही, ना कधी मलिन होत नाही, ना कधी त्याचा विनाश होत नाही, त्याला तर साधुबोध असं म्हणतात, त्याला तर आत्मबोध असं म्हणतात. म्हणून जैसा भिंगाचे निघरे, भिंग म्हणजे आरसा, भिंगाचे निघरे दीप प्रकाश नावरे. तो दीपाचा प्रकाश जो असतो मग त्याच्यामध्ये ते भिंगाने त्याच्यात प्रकाश केला म्हणजे मग तो काय तेवढाच त्याच्यात अडकून बसतो का तो, नाही. त्याच्यात पडतो सगळ्या जगातही पडतो तो. मग त्याच्या भिंगात गेला म्हणजे काय दर पण फुटलं, मग ते काय फुटला का तो प्रकाश, नाही. तसं आहे. दुसरा दृष्टांत दिला, वडवळ नावाचा अग्नी जसा विझत नाही तैसा आला गेला गुणाचा बोध न मळे तयाचा. किती त्याच्यापासून गुण आले काय गेले काय काही झालं तर त्याच्यापासून त्याचा बोध मलिन होत नाही. तो देही जैसा योमीचा चंद्र जळी.
त्याप्रमाणे जसा चंद्र पाण्यात पडला म्हणजे चंद्र ओला होत नाही, ना चंद्र पाणी आटलं म्हणजे चंद्र आटत नाही, पाण्याचे कोणतेही विकार चंद्रावरती होत नाही. त्याचप्रमाणे देहाचे कोणतेही विकार त्या बोधावरती होत नाहीत. येणे थोर बोधले पण तयाशी गादी हे असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. तो सगळा बोध गुणातीत असतो आणि असा जो बोध असतो त्याला साधुबोध असं म्हणतात. म्हणून माऊली म्हणतात साधुबोध झाला आणि नुरोनिया ठेला. तर दोन गोष्टी, तीन गोष्टी सांगितल्यात तुम्हाला. साधू त्याचं लक्षण, बोध कोणाला होतो त्याची पात्रता सांगितली, आणि बोध कसा असतो ते बोध म्हणजे काय असतो, असा बोध असतो. आता तो बोधच सांगायला लागलो तर महिनाभर सांगितलं तर ते काही संपायचं नाही. सगळी ज्ञानेश्वरी गाथा आणि विचारसागर पंचदशी ती गच भरले. ते किती सांगितलं तर ते काही संपणारी गोष्ट नाही ती. तर असा जो असतो तो साधुबोध. आता थोडं राहिलेच आता ते, तो काय नुरोनिया ठेला. तर नुरोनिया ठेला हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. ते पुढच्या पाठात सांगेन तुम्हाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.